नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे दर्शनामध्ये स्वागत आहे. गिव्ह मी 100 नचिकेता अँड आय विल चेंज द वर्ल्ड. हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला, नचिकेत म्हणजे काय? नचिकेतच का? जेव्हा नचिकेताची गोष्ट ऐकली तेव्हा स्वामी विवेकानंदांचे वाक्याचा अर्थ कळाला. नचिकेताची कथा ही कठोपनिषदातील आहे, ज्यात नचिकेत या नावाचा एका मोठ्या राजाचा मुलगा असतो. तो त्याच्या वडिलांना सांगतो, तुमची सर्व संपत्ती दान करा. सिंह जशी दुसऱ्यांनी केलेली शिकार खात नाही, तसेच मी तुमचे राज्य चालवणार नाही. माझ्यात दम असेल तर मी स्वतः साम्राज्य उभे करेन. नंतर राजा सर्वस्व दक्षिणा यज्ञ करतो, की ज्यात आपले सर्वस्व दान करायचे असते. यज्ञ चालू असताना छोटा नचिकेत त्याच्या बाबांना विचारतो, तुम्ही मला कोणाला दान केलंय? कारण त्या यज्ञाचा नियम असतो की आपल्याला सर्वात प्रिय असलेली गोष्ट सुद्धा दान करायची असते, आणि त्या राजाला सर्वात प्रिय असतो तो नचिकेत. पण राजाला त्याला दान करायची इच्छा नसते. पण नचिकेत त्याला वारंवार विचारत राहतो की तुम्ही मला कोणाला दान केलंय, मला कोणाला दान केलंय. शेवटी वैतागून बाबा म्हणतात की जा, मी तुला यमाला दान केलंय. जशी आपली आई वैतागून आपल्याला म्हणते, निघ, मर तिकडे. नंतर नचिकेत बाबांना न सांगता यमाच्या घरी जातो. पण तिथे यम नसल्याने 3 दिवस त्याची उपाशी तापाशी वाट पाहत बसतो. यम घरी परत आल्यावर त्याचं समर्पण पाहून म्हणतो की 3 वर माग. नचिकेत यमाला सांगतो की पहिलं, मी वडिलांना न सांगताच इकडे आलोय, तर मी जेव्हा परत घरी जाईन तेव्हा त्यांना माझ्यावर राग येऊ देऊ नकोस. दुसरा वर तो मागतो तो अग्निविद्येचा, त्यामुळेच अग्निविद्येला नचिकेताग्नी म्हणून पण ओळखले जाते. तिसरा वर मागतो तो म्हणजे आत्मज्ञान आणि मृत्यूविषयी. तो विचारतो की मृत्यू म्हणजे नेमके काय? आपण मरतो म्हणजे नेमके शरीरातून काय निघून जातं? जर आत्मा असेल तर देहापासून वेगळे झाल्यावर त्याची गती काय असते वगैरे. तेव्हा यम त्याला म्हणतो की तू मला संपूर्ण पृथ्वीचे राज्य माग, हजारो वर्षांचं आयुष्य माग, हजारो सुंदर स्त्रिया माग, जगातील सगळे उपभोग माग, पण मला मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान विचारू नकोस. नचिकेत त्या सगळ्या गोष्टींना नकार देतो आणि म्हणतो की या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, म्हणून मला अशी गोष्ट दे की जी कधी नष्ट होणार नाही, ती म्हणजे आत्मज्ञान. एवढ्या सगळ्या प्रलोभांवर लाथ मारण्याची नचिकेताची वृत्ती पाहून यमराज त्याला शेवटी म्हणतो की तूच खरा आत्मज्ञानाचा अधिकारी आहेस. तिथून पुढे यम आणि नचिकेत यांच्या प्रश्न उत्तराच्या रूपात अतिशय जबरदस्त संवाद आहे. हीच प्रलोभनांवर लाथ मारण्याची वृत्ती असणारे 100 तरुण जर मला मिळाले तर मी जग बदलून टाकेन, असे विवेकानंद म्हणाले होते. असे तरुण की जे कुठल्याच भौतिक गोष्टीत अडकणार नाहीत आणि आपल्या कर्माला आपले धर्म मानतील.